पत्र घेऊन स्पर्धा करणे खूप मोठी गोष्ट आहे. अभिनंदन राज आणि तुमचं सर्वांचंच होतं मॅनेजमेंट टीमचं. थँक्यू निलेश. आणि तुमच्या स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. गवळी प्रीमियर लीग त्यानंतर जातोय त्यांचे मोठे बंधू नंदू कांबळी, दिग्गज लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. नंदू जरी मोठे असते तरी त्यांच्यापेक्षा मोठे वाटतात ते निलेश हाईटप्रमाणे. आणि आपण पाहिलं तर नंदू आपल्याला एक प्रश्न विचारतोय की आतापर्यंत आपण मराठा समाज लीग पाहिली, आपण गवळी प्रीमियर लीग पाहिली, आपली कोकणी प्रीमियर लीग पाहिली, आपण तेली प्रीमियर लीग पाहिली, इथे मात्र RPL आतापर्यंत स्वतःच्या प्लॅटफॉर्म आपण पाहिला, चिपळूण प्रीमियर लीग पाहिली, RPL म्हणजे रत्नागिरीचं जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटबद्दल काय बद्दल, कारण आपण देखील एक दिग्गज ऑलराऊंडर खेळाडू होतात, तर ह्या टॅलेंटबद्दल जे संघाची विभागणी झाली त्याबद्दल काय म्हणाल? या सर्वाची क्रेडिट माझे मित्र राजा चव्हाण यांना दिली पाहिजे. अख्ख्या जिल्ह्यातले प्लेयर एका स्टेजवर तो घेऊन येतो आणि येथील स्थानिक खेळाडूंना सुद्धा इतर आपल्या जिल्ह्यातले स्टार खेळाडू आहेत त्यांना पाहण्याची संधी मिळते. त्यांचा खेळ बघून स्वतःचा खेळ उंचवण्यास त्यांचा फायदा होतो. आणि हे सगळं राजानी चांगल्या प्रतीने केलं. आज 3रा वर्ष आहे यावेळी त्याचा. आणि अशाच माझ्याकडून त्याला शुभेच्छा. असाच मोठा होत जाऊ आणि अशा चांगल्या टुर्नामेंटचं नियोजन त्यांनी करावं जेणेकरून खेळाडूंना त्याचा बेनिफिट मिळेल. धन्यवाद नंदू. तुम्हाला तुमच्या गवळी प्रीमियरसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू नितीन, आपण देखील आला. थँक्यू व्हेरी मच. जाऊया ओ टू सिद्दीक. शुक्रिया मामलिया. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग. अच्छा मुकाबला, जबरदस्त. नंदू कांबले आपका भी स्वागत है. नीलेश कांबले आपका स्वागत है. और अच्छा माहौल बना हुआ. आज कई दर्शक भी आ रहे, कई मेहमान भी आ रहे हैं. नितिन मोरे भी पहुंच चुके हैं. नितिन मोरे आपका भी स्वागत. अच्छी गेंद, बहुत खूबसूरती के साथ, इसे हल्के हाथों के साथ, नरम हाथों के साथ कलाई के इस्तेमाल किया, बॉटम के इस्तेमाल किया, पॉइंट की तरफ धकेल दिया. 1 रन के साथ इजाफा. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अगर बात की जाए तो 2 रन. मुकाबला चल रहा है. बैटिंग करने वाली टीम रहीम 11 और फील्डिंग करने वाली टीम प्रतीक 11 की टीम. प्रतीक 11 ने टॉस जीता. टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला किया. मुकाबले के अंदर पहला ओवर लेकर अजय गेंदबाजी कर रहे, मैन फ्रॉम लांजा. फील्डिंग देके एक खिलाड़ी थर्ड मैन, एक खिलाड़ी गली के स्थान पॉइंट, एक खिलाड़ी मिड ऑन पर, एक खिलाड़ी शॉर्ट स्क्वेयर लेग. ओवर द विकेट ईश्वर की अगली गेंद बैकफुट पर जाकर कट कर दिया. गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ जा रही है. खिलाड़ी तेजी के साथ पीछा कर रहे हैं. अब प्रारंभिक बल्लेबाज देखिए उसामा दस्ती और प्रणव आमरे, ये जोड़ी है. राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन है. उसामा मंडनगढ़ के एक अच्छे खिलाड़ी, इनके ऊपर फिलहाल नजरें रहेंगी. और कई पूरे रत्नागिरी मंडनगढ़ तालुका और फिलहाल अगर बात की जाए तो वल्लौती के खिलाड़ी, अच्छे खिलाड़ी. उसामा का परफॉर्मेंस इस साल में, कुछ 2-3 साल में इनका प्रदर्शन अच्छा रहा है. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 4 रन. ईश्वर की अगली गेंद बैकफुट पर चले गया, कट करने की कोशिश. गेंद पीछे की तरफ जा रही है. खिलाड़ी पीछा कर रहे, क्या रोक पाएंगे ये भी देखना बहुत जरूरी है. गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए खिलाड़ी एक बार फिर पीछा कर रहे थे. 4 रनों का इशारा होता हुआ. ब्यूटीफुल 4, मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड. शुक्रिया. 6 ओवर का मैच है. आपको एक इनिंग 25 मिनट के अंदर समाप्त करनी है. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के 8 रन बगैर किसी नुकसान के. रहीम 11 रन संख्या 8 रनों पर पहुंचे. मुकाबला बहुत अच्छा रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 8 पर पहुंचे. अजय अपने बॉलिंग मार पर. ओवर द विकेट. शानदार गेंद. टप्पा बिल्कुल सही है, लाइन बिल्कुल सही है. क्या गेंदबाजी चल रही है अजय को आप देख रहे हैं. अजय सबान जबरदस्त गेंदबाजी. कहानी का जो टूर्नामेंट था मैत्री चषक 2024 की जो कहानी थी उसके अंदर इस खिलाड़ी ने बहुत अच्छा प्रदर्शन किया और मैन ऑफ द सीरीज के हकदार बने थे. अब जाकर RPL के अंदर नॉन स्ट्राइकर एंड पर प्रणव आमरे, स्ट्राइकर एंड पर उसामा को आप देख रहे हैं. मुकाबला बहुत अच्छा चल रहा है. इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार पर. ओवर द विकेट. अच्छी गेंद बैकफुट पर चले गए. बैकफुट पंच है, जबरदस्त स्ट्रोक है. खिलाड़ी है, ओ अच्छी फील्डिंग है, बहुत अच्छी फील्डिंग है. लॉन्ग ऑफ से लेकर तेजी के साथ खिलाड़ी गए और अच्छी फील्डिंग कर रहे हैं. अक्षय तांदे है शायद, अच्छी फील्डिंग कर रहे. 1 रन 2 रनों के साथ इजाफा. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई. रन संख्या की बात की जाए तो पहले ओवर की कहानी. अब जाकर 10 रन. विकेट की बात की जाए तो विकेट नहीं गिरा है, साझेदारी बन रही है. स्टार्ट अच्छा हुआ है. इसीलिए कहा जाता है घर में आंगन का, जीवन में साली का, खाने में थाली का, और क्रिकेट में पार्टनरशिप का बहुत महत्व है. स्टार्ट अच्छा हुआ है, क्या अंत अच्छा होगा, आगाज अच्छा हुआ है, क्या अंजाम अच्छा होने वाला है. एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जानेंगे, गुफ्तगू जानेंगे. रहीम 11 10 रन बगैर किसी नुकसान.
थँक्यू. येस, आपण पाहिलं तर आपण पाहतोय रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन सुपर लीग 2025चा थरार किशोर तुषार शिंदे सरांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. येस, आपण पाहिलं तर आणखीन एक युवा समालोचक सिद्धेश माझ्यासोबत जोडले जातात. येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय घडते सांगण्यासाठी येत आहेत सिद्धेश. हॅलो, धन्यवाद बाबला जाधव सर. मित्रांनो, हॅलो, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर किरण प्रणवसाठी इथे मात्र अप्रतिम चेंडू हाताळला आणि बॅट आणि बॉल. अर्थात आपण पाहिलं तर हॅलो हॅलो नक्कीच किरण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. प्रणव याला न समजलेला चेंडू होता आणि दरम्यान आपण पाहिलं तर 22 स्वरूपात 1 धाव देखील पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये थोडासा बदल देखील पाहायला मिळतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 पाहायचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय किरण. राईट मोर द विकेटचा पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉल याच्यामध्ये संपर्क देखील होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील होताना पाहायला मिळते. आणि नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय रुद्र स्पोर्ट्स प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीग RPL 2025 सीझन 3 हे तिसरं अभूतपूर्व पर्व आणि या तिसऱ्या पर्वातील आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. किरणचा पुढील चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते आणि नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करेन. चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे आणि अप्रतिम चेंडूची फेक देखील त्याच्या माध्यमातून केली जाते. त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता विशेष अनेक मान्यवरांचं आगमन होतोय. त्याच्यामध्ये आपण बघतोय पंचकृषी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय वैभवजी लब्धे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. वैभवजी लब्धे साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं मनापासून हार्दिक स्वागत RPL मध्ये. आणि आज मोठी स्पर्धा आहे आणि अनेक मोठे दिग्गज मान्यवर जे आहेत त्या मंचावरती आलेले आहेत, त्यांचा मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. सिद्धेश आमच्याबरोबर जोडलेले आहेत. एक गोड आवाज चिपळूण तालुक्यातला, रत्नागिरी जिल्ह्यातला. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स सिद्धेश. थँक्यू सिद्दीक सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं ना तर चिपळूणच्या ऐतिहासिक पवन तलाव मैदानावरती एक आगळी वेगळी लाख मोलाची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा किरण. पाहायचंय प्रणवच्या विरोधात कशा प्रकारे गोलंदाजी असणार किरण याची, हे देखील पाहणं गरजेचं असणार. आणि प्रणव देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे. प्रणवकडे देखील मोठमोठे फटके आहेत आणि तो देखील एक नावारूपाला आलेला फलंदाज आहे. पाहायचं पुन्हा एकदा किरणचा पुढील चेंडू प्रणवसाठी. यावेळेस आपण पाहिलं तर एक मोठा प्रहार देखील करायचा होता, परंतु तितका संपर्क देखील पाहायला मिळत नाहीये. एकेरी धावसंख्या देखील पाहायला मिळते. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोणत्या प्रकारचे षटकार येत नाहीये, कोणत्या प्रकारचा चौकार देखील येत नाही. शांतमय खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असणाऱ्या पॉवर प्लेचं दुसरं षटक. आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर फलंदाजाला संधी असते. यावेळेस आपण पाहिलं तर एक मोठा प्रहार देखील केलाय. नक्कीच आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी षटकार. यस डीजे. व्यासपीठावरती अनेक मान्यवर वेळेत वेळ काढून आलेले आहेत. त्यांचं स्वागत, त्यांचं सन्मान, अतिथी देवभव आलेले प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. आणि निश्चित या ठिकाणी ज्यानं वेळ काढला या स्पर्धेकरता आणि वेळेत वेळ काढून इथपर्यंत पोहोचलेत त्यांचं स्वागत, त्यांचं सन्मान या ठिकाणी केलं जाईल.
पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनचे, ज्यांच्या खात्यावरती मोठी जबाबदारी माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर नुकत्याच आत्ता मात्र आपण बघितलं ते कार्याध्यक्षाची जबाबदारी जे पार पडत आहेत ते सन्माननीय आदरणीय वैभवजी लब्धे साहेब आलेले आहेत. त्यांचा सन्मान, त्यांचं स्वागत मंचावरती पार पडलं जाणार आहे. वैभवजी लब्धे साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन आणि पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन त्यांना आनंद देखील असेल कारण कार्याध्यक्ष देखील आहेत. आणि वैभवजी, तुमचा जो एक नियम आहे, शिस्तीमध्ये आणि लाईनीमध्ये संघ आतमध्ये गेला पाहिजे, पंचक्रोशीचा जो नियम होता तो या स्पर्धेमध्ये लागू करण्यात आला आहे. एकच ड्रेस कोडमध्ये आणि एका लाईनीमध्ये संघ आतमध्ये जात आहेत आणि एका लाईनीमध्ये बाहेर येतात. आणि हे नियम जर कोणी काढला आहे तर पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशननं यावर्षी काढला आणि त्याचं सर्व श्रेय जर कोणाला जाईल, अध्यक्ष असतील फिरोज कडवेकर आणि त्याचबरोबर कार्याध्यक्ष आपण बघतोय वैभवजी लब्धे साहेब मंचावरती आहेत. वैभवजी, आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहिलं तर स्ट्राईकला हुसामा यावेळेस पुढील चेंडू, इथे मात्र सुरेख प्रकारचा वापर केला होता, यॉर्करचा वापर केला होता. खोदून काढल्या चेंडूला एक धाव देखील पूर्ण केली जाते आणि मला वाटतं एकाच धावेवर देखील समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर धावसंख्येमध्ये थोडासा बदल, 21 धावा, तिसरं षटक प्रगती पथावरती असणार आहे. आणि नक्कीच एक लाख मोलाची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये मी समालोचक सिद्धेश कांबळे उपस्थित सर्व खेळाडूंचे, क्रीडा रसिकांचे, मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो. यावेळेस आपण पाहिलं तो सुरेख प्रकारचा फटका, नक्कीच इथे मात्र दस्तक ते मस्तक चेंडू मात्र जाईल सीमारेखा पार आणि प्रणवच्या बॅट मधून चौकार. यस डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर प्रणवसाठी पुढील चेंडू अक्षय याचा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु सुंदर गोलंदाजी, अप्रतिम चेंडू हाताळलाय अक्षय याने, प्रणवला देखील जखडून ठेवलंय. नक्कीच जर आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न देखील होता. अचूक टप्पा गोलंदाजाचा पाहायला मिळालाय, चांगलं षटक अक्षय याचं पाहायला मिळत आहे. या आधीच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर चौकार येताना पाहायला होता आणि नक्कीच एक तेरी तो एक मेरी असं काहीसं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यावेळेस आपण पाहिलं तर भिरकावून दिलाय, चेंडू मात्र हवेत आहे आणि झेल देखील होऊ शकला असता, परंतु धावा रोखल्या जात आहेत. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो. दीपक अडविलकर याच्या माध्यमातून 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. प्रणवच्या माध्यमातून एक चौकार देखील येताना आपण पाहिलाय आणि एक संयमी खेळ देखील प्रणव आणि हुसामा या 2 बॅटर्सच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि नक्कीच मित्रांनो आपण पाहिल्यानंतर चालू असलेला सामना प्रतीक 11 वर्सेस रहीम 11 खेड या 2 मातब्बर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अक्षयचा पुढील चेंडू, यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर चेंडू आहे, सुंदर क्षेत्ररक्षण देखील आहे, एकच धाव. सेन्सिबल क्रिकेटला प्राधान्य देखील दिले जात आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 28 दरम्यान 3 षटकांचा खेळ देखील संपुष्टात येतोय आणि 28 धावा धाववलकरती देखील लागताना आपण पाहतोय. नक्कीच मित्रांनो, मी घेतो एक छोटासा ब्रेक, ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. यस डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28वा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली सुरुवात झाली आहे रहीम 11 संघासाठी. सुरेख बॅटिंग इथे पत्र सजवली जाते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऐसा एक पुत्र झाला, महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऐसा एक पुत्र झाला, मराठ्याच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिन दुबळ्याला, जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिन दुबळ्याला, त्रिवार असावा मुजरा आमच्या गड किल्ल्याच्या श्रीमंताला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी जयेश पोटफोडे तमाम रत्नागिरकरांचं सहर्ष स्वागत करतो. पहिल्या चेंडूवरती काय घडलंय? पहिल्या चेंडूवरती दांडी 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 गुल झाले, सक्सेसफुल झाले. येस डीजे.
बनवे, ज्याने मोठा संघर्ष केला, ज्याने अमर्याद संकट आपल्या खांद्यावरती पेली, ज्याने जिद्द सोडली नाही, असा कमी वयामध्ये नावारूपाला आलेला संगमेश्वर तालुक्याचा एक माहीमीरा म्हणजे समीर बनवे गोलंदाजी मार्कवरती येताना दिसतोय. एक्सप्रेस हे नाव कमावलं असा रत्नागिरी जिल्ह्याचा एक घातक कुंकार गोलंदाजी मार्कवरती आलाय. दर्जेदार गोलंदाजी, परंतु त्याच गोलंदाजीवरती उत्तर ही देखील शोधावे लागेल. कारण का इथे जर पाहायला गेलं तर स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहेत. 28 धावा. इथे पायात मजबूत रोवला गेलाय, परंतु या पायांवरती आपल्याला मजबूत इमारत देखील खडी करायची आहे. आणि इमारत जर बनवायची असेल, इमारत मजबूत बनवायची असेल तर पाया हा मजबूत असायला लागतो. पाया तर मजबूत केलाय, पाहूया इमारत किती धावांची बनवली जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पुन्हा एकदा समीर बनवेला पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा तेच तर्रार तिकट मारा सुरेख गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो टाळ्यांचा गडगडाट देखील होऊन जाऊ दे. मॅन फ्रॉम अंगवली एक्सप्रेस धडकताना दिसते. उत्तर शोधावे लागतील. समीर बनवेचं वादळ इथे रोकावं लागेल. वारावरती पलटवार करावे लागतील, कारण का वेळ ही महत्वाची बाब आहे. वेळेचा सदुपयोग करावा लागेल. वेळेवरती जर प्रभुत्व गाजवायचं असेल तर आत्मविश्वासाने सामोरं देखील जावं लागेल. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. ओहो, सुरेख फाटका. या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. छोटा तीर वार गंभीर करेल का? इथे मात्र दीपक आडविलकर आलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील एक चांगला खेळाडू म्हणून ओळखलं जातं. लांजाचा सुपरस्टार छोटा तीर वार गंभीर करताना दिसेल. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. धावा रोखल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी होते आणि या चांगल्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण हे दमदार होत आहे. म्हणजेच काय तर एकीचं बळ हे सध्याच्या घडीला दाखवलं जात आहे. ओहो, या चेंडूवरती नोज लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. दीपक आडविलकर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेत. एक मजबूत भिंत म्हणून ओळखले जाते दीपक आडविलकरला आणि चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. तर तत्पर आपण गोलंदाजी पाहतोय. दर्जेदार गोलंदाजी. मित्रांनो, किती वेळा हरलो यापेक्षा किती वेळा लढलो याला महत्त्वाचं स्थान आहे. लढावं लागेल, आपल्या संघासाठी लढावं लागेल. संघ अडचणीत आहे आणि या अडचणीच्या वेळेला इथे मात्र आपल्याला निर्धाराने सामोरं जावं लागेल. ओहो, सुरेख फाटका. इथे मात्र समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट. सुरेख फाटका, टायमिंग अचूक. चेंडू फरार. चेंडू सीमारेच्या पार. बॅटने केला वार. चेंडू गेलाय सरळ सीमारेच्या पार. चौकार. डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आपण पाहिलेत. पुन्हा एकदा समीर बनवे याच्यावरती केलाय हल्ला. चेंडू गेलाय सरळ. बॅटने केला पुन्हा एकदा वार. चेंडू गेलाय सरळ सीमारेच्या पार. षटकार. 6-6-6. बेचाळीस धावा फलकावरती. नक्कीच सुरुवात चांगली झाली. आपल्याला 25 मिनिटांमध्ये एक इनिंग संपवायचे. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. चला, स्पीडअप करायचं आहे. विनंती करतो, जास्त टीम मिटिंग्स नको आहेत, कारण सांगून झालंय की दुपारी 3 ते 3:30 वाजता आपल्याला मैदान मोकळं करायचं आहे. मॅक्झिमम आजच्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये 6 मॅच खेळल्या गेल्या होत्या. जास्तीत जास्त जितक्या मॅच आपल्याला खेळवता येतील त्या दृष्टीने सहकार्य करा. टाइम वेस्ट घालवू नका. टीम मिटिंग्स नको आहेत प्लीज, कारण आज दुपारनंतर इथे मैदान द्यायचं आहे एका कार्यक्रमासाठी. सो आपण आम्हाला सहकार्य करा. ओर टू जयेश.
नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा किरण कांबळेवरती जबाबदारी दिली गेली आहे. किरण कांबळे अजून एक लांजाचा एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कित्येक वर्ष हा खेळाडू आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रभुत्व गाजवत आला आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. या आधीच्या षटकामध्ये समीर बंडवेवरती थोडेसे हल्ले केले गेले आहेत. इथे मात्र आता आक्रमक झाले फलंदाज. पाहूया ही आक्रमकता किती धावांपर्यंत मजल मारण्यामध्ये यशस्वी होईल. सुरेख फटका या चेंडूवरती पाहूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. नतीजा चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4-4-4 चौकार. सुरेख फटका खेळलाय. प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. असं म्हटलं जातं संघर्ष सुद्धा त्यांचीच निवड करतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते. आणि ताकद दाखवली जाते. या चेंडूवरती दांडी गुल गेली जाते. दांडी 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 गुल सक्सेसफुल. नवी फलंदाज अक्षय निवाते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून एक टॅलेंटेड प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जेवढी उंची आहे तेवढाच खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला देखील भेटलाय. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल. स्टार्ट जर चांगला मिळालाय. 52 धावांपर्यंत मजल मारली. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. सुरेख फटका इथे मात्र सजवला गेलाय. समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसलाय. तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान देखील मानलंय. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 53च्या घरामध्ये. नक्कीच नशिबी हरायला तयार आहे. फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. नक्कीच दोन्ही संघ जिंकण्याच्या मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. चेंडू लागलाय अप्रतिम. या चेंडूवरती बॅकफुटवरती गेले. पंच केलाय वाघाने. चौकार ठोकलाय. 4 धावेसाठी हा फटका. सुरेख फटका. अंकाची फडफड आणि ध्येयासाठी केलेली धडपड एक दिवस नक्कीच उंच शिखरावरती नेऊन पोहोचवते आपल्याला. नक्कीच दोन्ही संघ इथे मात्र धडपड आणि फडफड देखील करताना दिसत आहेत. चांगला चेंडू. या चेंडूवरती दुहेरी धावेसाठी हा फटका केला गेला. थोडंसं फंबल झाले आणि त्यानंतर दुहेरी धावा या कंप्लीट देखील झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 5 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलकावरती. नक्कीच पहिला मॅच आपण पाहिलं फक्त 60 धावा होत्या. 60 धावांचा बचाव केला गेला. म्हणजेच शेवटपर्यंत झुंज ही सुधीर स्पोर्ट्सने दिली आणि त्याचमध्ये विजय साकारला गेला. दर्जेदार खेळ पहिल्या मॅचपासून आपल्याला पाहायला भेटतोय. ही मॅच देखील तितकेच तत्परतेने खेळली जाते. दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत आणि त्याचा प्रत्यय देखील येताना दिसतोय. दोन्ही संघांकडे सारखाच खेळाडू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूंचं प्रभुत्व आहे असे खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत. रहीमभाई तर दुसऱ्या बाजूला आपण प्रतीक. हे दोन्ही जर पाहायला गेलं तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत एक दर्जेदार खेळाडू ज्यांच्या माध्यमातून कित्येक खेळाडू घडले असे दोन्ही व्यक्तिमत्व. त्यांचे हे प्रतिस्पर्धी इथे मात्र एकमेकांशी लढताना दिसत आहेत.
या चेंडूवरती सुरेख फटका केलाय, पाहूया झेल बाद केला जाईल का? झेल इथे मात्र सुटलाय, चेंडू फरार झालाय. लाखाचे केल्यान काग क्षेत्रकाच्या गोलंदाजी चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार करावं लागेल. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलंय, उडी 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 गेंद जाके सीधा दर्शकों में जुडी. काय फटका केलाय, सुरेख फटका, चेंडू फरार, चेंडू सीमारच्या पार. अक्षय करळकर. अक्षय करळकर. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. आता हा कोणती चूक होताना दिसत नाही, फलंदाजाला जावं लागेल. अक्षय निवाते इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन. सुरेख फटका त्यांच्या माध्यमातून खेळला गेला होता, परंतु या चेंडूवरती नक्कीच थोडंसं जर पाहायला गेलं तर ताकद कुठेतरी कमी पडले आणि जावं लागेल अक्षय निवातेला. येस डीजे. मध्ये देखील 4 संघ आहेत आणि नक्कीच या षटकानंतर सूचना दिल्या जातील. सर्व संघांनी संघ कर्णधारांनी त्याची नोंद घ्या. 4-2 यस जयेश. चांगली गोलंदाजी कमबॅक केला जातो अक्षयच्या माध्यमातून. इथे मात्र चांगला चेंडू इथे तर पेश केला आहे. या चेंडूवरती पाहूया किती धावा मिळतील. एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली जाईल का? नक्कीच एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय, कारण का संकेत कडू तिथे मात्र क्षेत्ररक्षण करताना दिसलेत. धावसंख्या ही रोखून धरली गेली. एकेरी धावाने संघाची धावसंख्या 70च्या घरामध्ये पाहायला मिळते. एक मोठी धावसंख्या उभारली आहे, परंतु जर पाहायला गेलं तर थांबून चालणार नाही आहे, थकून चालणार नाही आहे, कारण का अपोजिट संघाकडे देखील तेवढेच काउंटर अटॅक करणारे खेळाडू आहेत. या संघाकडे समीर वनवे, या संघाकडे दीपक आडवेलकर, या संघाकडे संकेत, अशी खूप सारे मॅच विनिंग पारी खेळणारे खेळाडू आहेत. म्हणूनच ही मॅच एका मोठ्या स्कोरची मॅच होणार या शंका नाही आहे. ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात शंका नाही आहे, कारण का दर्जेदार खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत, तुल्यबळ आहेत, ताकद दोघांची समान आहे. म्हणूनच ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. सध्याच्या घडीला ताकद दाखवण्याचा प्रयत्न अक्षय करळकर, मॅन फ्रॉम लांजाचा अजून एक दर्जेदार सितारा गोलंदाजी मार्कवरती. ओहो, या चेंडूवरती उडवलंय आणि चेंडू जाईल लांब लांब लांब. षटकार 6 धावेसाठी. सुरुवात चांगली झाली, शेवट गोड गेलाय, चेंडू सीमा पार गेलाय 6 धावेसाठी. थँक्यू. खरंच राजादा, मला या मंचावरती समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू जयेश, थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. प्रथम फलंदाजी करताना 77 धावा. शेवटचा षटकार अप्रतिम, आउटस्टँडिंग, ब्युटिफुल आपण पाहिला आणि 78 धावांचं टार्गेट असणार आहे. नम्रतेची विनंती आहे करणं. एक महत्त्वाची सूचना आहे, सर्व कर्णधार, सर्व संघाचे खेळाडू, व्यवस्थापक, आपणास महत्त्वाची सूचना आहे की इथे आम्हाला 3 पर्यंत मैदान अवेलेबल आहे. आजच्या सत्रामध्ये बघा, प्रत्येक दिवशी 6 सामने खेळले जातात. कालच्या दिवसात देखील 6 सामने 6 षटकांचे पूर्ण झाले होते. त्याचं कारण म्हणजे तुमचं योगदान. आज देखील तुमच्या योगदानाची नितांत गरज आहे. कोणतीही स्पर्धा सक्सेसफुल करायची म्हटलं तर खेळाडूंचं योगदान अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे 3 वाजेपर्यंत जेवढ्या मॅक्झिमम मॅचेस होतील तेवढ्या आम्ही खेळवून घेणार. अदरवाईज राहिलेले मॅच आहे उद्या दुपारी 3 नंतर पुन्हा एकदा आम्हाला मैदान उपलब्ध होईल. तर आजच्या दिवसाचे सर्व कर्णधार याची नोंद करा. वारंवार सांगितलं जाणार नाही. आजच्या ज्या मॅचेस राहतील त्या उद्या दुपारनंतर खेळवली जातील याची देखील नोंद घ्या. अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. आणि इथे जाऊया, अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आपण पाहतोय, साक्षीदार होतोय रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन्स सुपर लीग 2025चा थरार. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 2 संघ क्वालिफाय झाले होते, ज्याच्यामध्ये सुरेख कामगिरी आपण पाहिलं ते विश्यू 11. तदनंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर RK11 रत्नागिरी. या 2 संघांनी काय कामगिरी केली होती, भन्नाट कामगिरी केली होती आणि
3 संघ 4 पॉईंट्स टेबल होते. तदनंतर आपण पाहिलं तर इथे मात्र येणाऱ्या परवाच्या दिवसात अर्थातच ग्रँड फिनालेच्या दिवशी हे 2 संघ असतील, क्वार्टर फायनलसाठी भिडतील, नडतील. प्रतिस्पर्धी संघ कोणते येतात त्यासाठी चाललेला हा क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम दिवस दुसरा. मित्रांनो, येणाऱ्या या 6 षटकांमध्ये कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातोय, कोण गोलंदाजी करणार कमाल की गोलंदाज उडवणार धमाल सांगणारी 6 षटकं आहेत. परंतु मी थांबतोय, ऐकूया, ऐकत राहा, पाहत राहा. चॅम्पियन सुपर लीग 2025चा थरार, माझी सुट्टी, इथे मात्र डीजेची ड्युटी. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ऑफिशियल टीम पंचांची आपण पाहिलं तर विक्रम उर्फ गोट्या भोसले, तदनंतर आदन दळवी आणि निलेश टेरोकर कामगिरी पाहत आहेत. माझ्यासोबतच समालोचन कक्षामध्ये गुणलेखक म्हणून जोडले जातात प्रथमेश गजमल. गुणलेखक म्हणजे मित्रांनो समालोचकाचा आरसा, ज्याच्याकडे मरतून मी आपल्याकडे धावतं वर्णन करतोय. धन्यवाद प्रथमेश. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती करतो. रहीम 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा चित्र का पाहायला मिळते मैदानामध्ये. सलामीची जोडी मैदानात आले. 25 मिनिटांमध्ये आपण जर का ही इनिंग कंप्लीट केली नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. क्रिकेट म्हणजे धावांना किती महत्त्व आहे तुम्हाला ठाऊक आहे, त्यासाठी तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होता. क्रिकेट म्हणजे धावा, आणि जे धावांसाठी खेळलं जाते ते क्रिकेट. एका एका धावनी इतिहास घडताना पाहिलाय क्रिकेटच्या पटलावरती. सहकार्य करा प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या, अदरवाईज पेनलाइज केलं जाईल. 2 धावांची पॅनल्टी बसेल. पंच आपण त्यांना तशा सूचना करा. आणि 12th मॅन विनंती असेल, प्रत्येक 11 संघाचा 12वा खेळाडू 1 मिनिटाच्या आत कॉम्बॉक्समध्ये नाही आला, समालोचन कक्षामध्ये नाही आला तर आपल्याला देखील 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. नम्रतेची विनंती आहे, प्रत्येक 11 संघ कर्णधार आपला प्रतिनिधी पाठवा प्लीज, कारण इथे ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून जगभरामध्ये याचं प्रसारण केलं जातं आहे. मित्रांनो, जेव्हा या लाईव्ह प्रक्षेपणाला सुरुवात झाली, एकमेव नाव होतं मित्रांनो, नक्की संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून. नुसतं चिपळूण नव्हे, रत्नागिरी जिल्हा नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण भारतामध्ये ज्याने अधिराज्य गाजवलं आहे, tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा येणाऱ्या 4 दिवसांमध्ये कव्हर केली जाते. ऑफिशियल टीम आपण पाहिलं तर कॅमेरामन सफवान बारगीर, सिद्धेश निवाते, रितेश तांबे, तर माझ्या उजव्या साईडला बसलेले ऑपरेटर प्रतीक गावकर अप्रतिम सुरेख कामगिरी करतात. समालोचन कक्षामध्ये हिंदी मराठीचा बुलंदाबाज यंग टॅलेंट सिद्दीक. आजच्या सत्रामध्ये सिद्धेश जोडले जाते. आपण ऐकलं मागाशी 3 षटकांमध्ये जयेशला पण ऐकलं, आणि मी विनायक रूप बाबल्या जाधव पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात सर्व क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. शुभेच्छा असतील या सामन्यासाठी दोन्ही संघांना. दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेची पोच पावती आपण पाहतोय. पहिल्या सामन्यापासून कालच्या सत्रात दर्दी क्रीडा रसिकांनी सुरेख गर्दी केली, आणि हा स्पर्धा, अशा प्रकारच्या स्पर्धा या फक्त आणि फक्त क्रीडा रसिकांसाठी असतात. धन्यवाद क्रीडा रसिक. जाऊया, पहिला षटक घेऊन येते, गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. यस, आपण पाहतो डॉक्टर नितीन भगत एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मित्रांनो, क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहिलं तर प्रसिद्ध उद्योजक, आदरणीय सर्वांचं लाडकं नेतृत्व, युवकांचं प्रेरणास्थान, नो डाऊट मुबीनभाई खोत यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. हे पवन तलाव मैदानावरती जेवढ्या मोठ्या स्पर्धा होतात मित्रांनो, पण मुबीनभाईंना आपण पाहतो. सलामीची जोडी आपण पाहिली तर मैदानात संकेत आणि दीपक, नॉनस्ट्राईकला दीपक, स्ट्राईकला आपण पाहिलं तर संकेत षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. डॉक्टर नितीन भगत, हो, इथे आपण पाहिलं तर ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, हलक्याच्या स्वरूपाने खेळून काढलाय. कव्हरच्या पट्ट्यात चेंडू रोखला जातो, फेकला जातोय. तद्वर 1 धाव मात्र. एका धावेने संकेत आपलं खातं उघडते आणि संघाचं देखील खातं उघडतं. इथे बघा 77 धावा फलकावरती लागल्यात. 78 धावांचं एक बिग टार्गेट आहे. पहिल्या सामन्यात सुधीर स्पोर्ट्स संघाने 61 धावा डिफेंड करताना सुरेख कामगिरी केली होती. सामना जिंकला होता 7 धावांनी. इथे मात्र, आणि तो सकाळचा सामना होता, दव होती, नमी होती, आणि तदनंतर देखील सुधीरच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली. हेमंत कदमची एक शॉर्ट बट स्वीट सुंदर इनिंग होती, आणि एकंदरीत काय तर 2 गुणांचं अकाउंट ओपन केलं होतं या स्पर्धेतलं आजचं सुधीर स्पोर्ट्स संघाने. मुबीनभाई, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. जाऊया पुन्हा एकदा दिशा बदलून गोलंदाजी. डॉक्टर भगत स्ट्राईकला डावकुरा फलंदाज, दीपक इथे आपण पाहिलं तर एक आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत. ऑफस्टम किंवा ऑफस्टम गोलंदाजी आहे. यो, इथे थोडंसं फंबल होताना पाहतोय. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त आहे, ठाऊक आहे. अर्थात तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला 78 डावांपर्यंत डिपेंड करायचं आहे, परंतु ह्या एक्स्ट्राच, जर का बँक बॅलन्स जास्त आहे तर उधळपट्टी देखील करून चालत नाही मित्रांनो, कारण इथे 1-1 धावाला फार महत्त्व आहे.
धावसंख्या 2ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 78 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 3 षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक डावखुऱ्या दीपकसाठी डीप स्क्वेअर लेग आहे सज्ज केला आहे, कारण त्याचा हा फेवरेट शॉट आहे आणि त्याच दिशेने फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 बाउन्स मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार. ऐकूया डीजेचा थरार, स्वराज्य डीजे. ज्यांचं आगमन झालं आहे मोबिनबाई खोत यांच्या माध्यमातून ह्याच मैदानावरती फ्रेंडशिप ट्रॉफीचा थरार आपण कित्येक वर्ष पाहिला आहे. मित्रांनो, मैत्रीची गाथा सांगणारी ती स्पर्धा वाह बाय बेबल आणि मोबिनबाई खोत यांच्या माध्यमातून एक थरार अप्रतिम स्पर्धांचं आयोजन कित्येक वर्ष आपण पाहतो आणि त्याच स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र आणि प्रसिद्ध उद्योजक मोबिनबाई खोत यांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्या फलकावरती लागते बिनबाद 7, षटक क्रमांक पहिलं राऊंड विकेटचा मारा असेल. हो लोवर फुल टॉस, इथे मात्र सुरेख फटका, स्टँड अँड डिलेवर, चेंडू जातो सीमारेखा पार, आर पार येतोय दीपकच्या बॅटमधून. आउटस्टँडिंग जबरदस्त षटकार. यस डीजे कॅरी. धावसंख्या 13, छोटा तीर वार करे गंभीर, अप्रतिम फलंदाजी आहे दीपक. दीपकच्या बॅटमधून निघालेला ओहो आउटस्टँडिंग बॅक टू बॅक दुसरा षटकार. चेंडू फरार, सीमारेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. स्वराज्य डीजे. ऑलराऊंडर रत्नागिरी जिल्ह्याचे अमीन प्रकार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. काल आपण पाहिलं होतं प्रसादने 3 षटकार मारले होते, 1000 रुपयाचा मानकरी ठरला होता. साहिल 16 चेंडू 47 धावांची खेळी केली होती. मॅन फ्रॉम सावर्डा त्यांनी देखील ह्या पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. इथे संधी आहे, इथे तिसरा खेळाडू आहे उंबरट्यावरती. इथे आपण पाहिलं तर म्हणजे हॅट्रिक ऑन. नक्कीच दीपक काय फलंदाजी करतोय. आउटस्टँडिंग राऊंड विकेटचा मारा. आणि इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर यस वाईड यॉर्कर सुरेख चेंडू मर्यादित षटकांमधील ज्याला म्हणतात अशा प्रकारचा षटक क्रमांक पहिलं मात्र संपतोय. धावसंख्या फलकावरती आहेत ते बिनबाद 19 धावा. काय सुरुवात केली, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या आहे आणि ही स्पर्धा कोणती आहे तर लीग पद्धतीची. इथे आपण किती धावांनी सामना जिंकलो, किती धावांनी हरलो, नेट रन रेट अत्यंत महत्त्वाचं आहे. काल देखील असं चित्र पाहिलं, 3 संघ पॉईंट टेबल्समध्ये होते, 4 पॉईंट्स होते, परंतु नेट रन रेट त्यांच्या कामी आला. मित्रांनो, म्हणजे ही गुणांची कामही आहे. ह्या सामन्यात कोणता संघ आपले 2 गुणांनी खातं उघडणार पाहत राहा, ऐकत राहा. तोपर्यंत ऐकूया स्वराज्य डीजे. माध्यमातून आपण पाहिलं तर चॅम्पियन सुपर लीग 2025 तदनंतर ह्याच मैदानावरती येणाऱ्या 11, 12, 13 कैलासवासी सुधीर भोसले स्मृती चषक गत कित्येक वर्षाची परंपरा असलेली स्पर्धा आहे. भव्य दिव्य आणि अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहतोय ऐतिहासिक पंतला मैदानावरती. गत वर्षाचा दिवस आठवा मित्रांनो. कृष्णा सातपुतेची ती 57 धावांची इनिंग 7 हेलिकॉप्टर मैदानाच्या चारू बाजूला फिरवल्या होत्या आणि तोच कृष्णा आणि ती दिग्गज बबलू पाटीलची आपण खेळी पाहिली होती. त्यानंतर ह्या वर्षी 11, 12, 13 ह्याच मैदानावरती. त्यानंतर जाऊया CPL. आपण पाहिलं तर 15, 16, 17, 18 ह्याच मैदानावरती CPLचं थरार येणारं पर्व 4थं आपण जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज झाला आहे. फिरकीचा जादूगार बाबू सुर्वे. पॉवर प्लेचे षटक क्रमांक 2, फुल टॉस. इथे मात्र फुल टॉल वसूल केला आहे चेंडूवरती. चेंडू फरार, सीमारेखा पार. बाबूचं स्वागत होतंय, येतोय षटकार. डीजे आविष्कार, कॅरी ऑन. थँक्यू. इथे बघा संकेतने देखील दाखवून दिलं आहे की एका बाजूने दीपक चांगली फलंदाजी करतो, मी देखील त्या संघातील आहे, मला देखील 2 गुणांची नितांत गरज आहे. तू शेर तो बेटा मैं 1.25 शेर. फुल टॉस चेंडू होता, सुंदर नजाकत ताकद गतीचा वापर केला. चेंडू फरार, सीमारेखा पार, येतो षटकार. धावसंख्या होते 25.
25 धावा फलकावते लागतात. काय धावांचा पाठलाग आहे त्यांना ठाऊक आहे. हे जे 12 चेंडू आहेत ह्यांना सोडायचे नाही आहे, ह्याच्यावरती तुटून पडायचं, आक्रमण करायचं. कारण खेळपट्टी टणक आहे मित्रांनो. सांगितलं होतं सुरुवातीच्या मॅचमध्ये जसजशी खेळपट्टी टणक होणार बॅटिंग देखील कडक होणार. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. हो इथे मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सुंदर झेड टिपलाय. धक्का क्रमांक 1 बॅक टू द पॅव्हेलियन परतावा लागेल. संकेत बाद होतोय. संकेत तंबूत परततोय. स्वराज्याला संधी मिळते. मांडी सुट्टी होते. डीजेची ड्युटी चालू होते. यस डीजे स्वराज. जेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात झालीत ना इथे मान्यवरांचं आगमन झालं. दिग्गज मान्यवर आले. दिग्गज खेळाडू देखील लागलेत. आणखीन एक दापोलीशी बिलॉंग करणारा मित्रांनो ज्याने क्रिकेटच्या पटलावरती स्वतः खेळत असताना अधिराज्य गाजवलं. दापोलीचं क्रिकेट ज्याने आतापर्यंत जीवन ठेवलं आहे नो डाऊट. आपण पाहिलं आणखीन एक दिग्गज लेजंड खेळाडू महेश शिंदे यांचं देखील दापोलीतून आगमन झालं. त्यांना विनंती असेल नम्रतेची की आपण व्यासपीठावरती विराजमान झालेत. धन्यवाद. पिंट्या फुटक यांना देखील विसरून चालणार नाही. हे देखील एक इलेव्हन फायटरचे एक जुने जाणते खेळाडू आहे. त्यांचं देखील आगमन झालं आहे. इथे ब्रीदवाक्य आहे अतिथी देवो भव. येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा सन्मान, खेळाडूंचा सत्कार. यस पिंट्या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यस आपण पाहिलं तर आणखीन एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, राष्ट्रीय पंच, कबड्डी खेळाडू आणि क्रिकेटमधील भीमा म्हणजे आक्रमक बॅटर भीमा सुतार यांचं देखील आगमन झालं आहे. भीमा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जाऊया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजित आमरे म्हणजेच बाबले आमरे सर्वांच्या परिचयाचा खेळाडू. इथं मात्र काय सुंदर कमबॅक केलं आहे. गोलंदाज बाबू सुर्वे. मित्रांनो क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पहिल्या चेंडूवरती जेव्हा षटकार येतो तेव्हा पुढचे 5 चेंडू टाकणं म्हणजे गोलंदाजाला फार मोठं प्रेशर असतं, टेन्शन असतं. परंतु बाबू त्यातला नाही आहे. प्रत्येक मैदानावरती निर्धाव षटक टाकणारा रत्नागिरी जिल्ह्यात एकमेव गोलंदाज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील त्याने सोडलं नाही आहे. दिग्गज फलंदाजीसमोर निर्धाव षटक टाकलं आहे. कम्बॅक करण्यात त्याला ठाऊक आहे कारण तो दिग्गज खेळाडू बिग प्लेअर आहे आणि ते मात्र त्याची एक जबरदस्त झळक आपण पाहतोय. एका बाजूला आपण बद्दल वेळ काढू नका प्लीज. इथं आपण पाहिलं एका बाजूला क्रिकेटमधील मॅन इन फॉर्म प्रत्येक स्पर्धेत एफर्ट्स देणारा बाबल्या असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बाबू विरुद्ध बाबल्या जो बॅटल आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. बाबू सज्ज झाला. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस पाहूया. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. बाबल्याच्या बॅटमधून इथे आर पार. आउटस्टँडिंग मस्ट निडेड षटकार. इथे बघा आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ झाला आहे ज्याच्यामध्ये तब्बल 4 षटकार आले. 31 31 धावा फलकावर आहेत. पुन्हा एकदा बाबल्याच्या बॅटमधून निघालेला. इथे एक आणखीन बॅक टू बॅक त्याच दिशेने ॲक्शन रिप्ले. बाबल्या ऑन फायर. चेंडू फरार. धावा फलकावरती लागतात. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 19. तदनंतर बाबूवरती देखील हे बघा इथे देखील संधी आहे बाबल्याला. पाहूया षटकांची हॅट्रिक होते का. बाबूचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. इथे बघता बाबल्या फेवरेट्स रिव्हर्स आपण पाहतोय. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच रोखलं जातं, फेकलं जाते. तद्वर एक धाव मात्र इथे षटकाची देखील सांगता होते. मित्रांनो बघा 78 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते 19च्या स्ट्राईक रेटने. प्रत्येक षटकात 19 धावा कुठल्या आहेत. धावसंख्या होती 38 धावा. काय सुरुवात आहे, काय प्रत्युत्तर दिले जात आहे. अप्रतिम प्रत्युत्तर आहे. आणि इथे आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपतोय. पॉवर प्लेची मॅन्डेटरीची 2 षटकं संपतायत. इथे खेळाडूंना विश्रांती मिळते. मी देखील विश्रांती घेतो. ऐकूया एक मधुर संगीत अर्थात स्वराज्य डीजे. बंटी सावंत आपण बसण्याची व्यवस्था आहे. चला वरती बसा प्लीज. इथे आपण पाहिलं तर 2 षटकं संपतायत. 78 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते 38. लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 3. क्षेत्ररक्षण नक्कीच पांगवलं जाणार कारण पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत. म्हणजे थोडासा गोलंदाजांना दिलासा देणारं हे षटक असेल. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी चालली मैदानाच्या आतमध्ये बाबल्याने बघा आतापर्यंत केवळ 4 चेंडू फेस केलेत ज्याच्यामुळे 2 षटकार खेळतोय. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती तर आग उठणारी फलंदाजी. दुसऱ्या बाजूने दीपक छोटा पॅकेट बडा धमाका काय फलंदाजी करतोय. यस आपण पाहिलं तर खेळतोय 18 या धावसंख्येवरती. त्याने देखील 5 चेंडू फेस केलेत. म्हणजे जो स्ट्राईक रेट जर फलंदाजांचा पाहिला आणि दोन्ही आपण पाहिलं तर मूर्ती छोटी आणि कीर्ती महान
तुमची म्हणतात ना पद खडा ना पद बडा ना पद खडा सबसे बडा जो विकेट पे खडा. इथे आपण पाहिलं तर विकेटवर उभं राहणं फार गरजेचं आहे. बाबल्या एक मिस्टर 360मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. इथे आपण पाहिलं तर नक्कीच ह्या षटकातील हा पहिला चेंडू अत्यंत दर्जाचा होता. उंच पुरा गोलंदाजी मार्फत ते सज्ज झाला. ओसामा काय सुंदर फलंदाजी केली. तो ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि या संघातून आयकॉनिक खेळाडू म्हणून खेळतो आहे. धावसंख्या 1 वाढते. संघाची स्थिती होते 39 धावा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे जी की गोलंदाजाला क्षेत्ररक्षणा डोकी डुकी ठरणारं एक समीकरण असतं. म्हणजे ते इंटरनॅशनल क्रिकेट असू दे, तुमचं टेनिसचं क्रिकेट असू दे, हे समीकरण कसं हाताळलं जात आहे. कारण इथे ज्या प्रकारे फलंदाजी चालली सामने थोडे हवाच काढून टाकले सुरुवातीच्या 2 षटकात. राऊंड विकेटचं मार आहे. हो, इथे मात्र सुंदर लाईन आणि लेंथ आपण पाहतोय. ऑफस्टम सुरेख चेंडू होता. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा भरपूर वेळानं एखाद्या डॉट चेंडूची सांगता पण होताना पाहतोय. अशा प्रकारचे चेंडू टाकणं फार गरजेचं आहे. जर 2 गुण आपल्याला पाहिजे असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कंजूस गोलंदाजी करावी लागेल, लाईन अँड लेन पकडून गोलंदाजी करावी लागेल. ओसामाचा पुढचा चेंडू. हो, इथे मग इथे पुन्हा एकदा दीपकच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे. इथं मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. ॲलिव्हेशन कमी होतं. त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होतं आहे. धक्का क्रमांक आपण पाहिलं 2 गडी बाद. धावसंख्या फलकावती लागते 39 धावा. विकेट गिरतावा फिर से एक बार स्वराज डीजे बचता हो. दीपक यांनी ज्या प्रकारची फलंदाजी केले, सुरेख फलंदाजी केली मित्रांनो. 8 चेंडू फेस केले, 2 षटकार, 1 चौकार मारला. पहिल्या षटकात 19 धावांचं मोठं षटक बनवणार दीपक बॅक टू द पॅव्हलियन डगआउटमध्ये पाहतोय. आणि एक म्हणतात ना शॉर्ट बट स्वीट सुंदर इनिंग खेळले आपल्या संघासाठी. आणि तदनंतर आपण पाहिलं तर हे षटक अत्यंत प्रभावी आहे. उस्माने ह्या षटकात आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, बाद केले सेट बॅट्समन नो डाऊट दीपकला. आणि षटकात केवळ 1 धाव दिले. कमबॅक करणारं षटक आहे. अशा आणखीन एक षटक जर आलं तर नक्कीच कमबॅक होऊ शकतो. मागची लढत आपण पाहिली होती, काटेची टक्कर, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई होती आणि काय जबरदस्त कमबॅक केलं होतं गोलंदाज. आणि शेवटची ती षटक बुरुणकरचं अप्रतिम होतं. आणि इथे मात्र पाहूया तशाच प्रकारचा इतिहास होणार का ह्या सामन्यामध्ये. राऊंड विकेटचा मारा. हो काय गोलंदाजी आहे. आणि दाखवून दिलंय की मला या संघात आयकॉन खेळाडू म्हणून माझी निवड काय केली जाते. परफेक्ट ऑलराऊंडर आहे. बॅटिंग केली होती आतापर्यंत. आजचा इतिहास पाहिला तर कव्हरच्या डोक्यावर एकमेव अप्रतिम षटकार मारणारा फलंदाज कोण असेल तर नो डाऊट ओसामाने मारलेला षटकार. इथे बघा आकुट टप्प्याचा चेंडू. इथे पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार फरार येतोय अजयच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार आउटस्टँडिंग RPL षटकार. त्यात अजय मॅन इन फॉर्म आहे. गाजवली होती गाण्यातील स्पर्धा. राऊंड विकेटचा पुढचा चेंडू असेल. इथे पुन्हा एकदा अजयच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार. आउट ऑफ द पार्क. बिग ह्यूज षटकार. तर इथे नक्कीच धक्का. आपल्याकडे 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा फलकावरती लागतात. 78 धावांचा पाठलाग करताना सुरेख फलंदाजी. आतापर्यंत बघा ज्या फलंदाजाने इथे खेळला आहे प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली. संकेत बघा 3 चेंडू फेस केले, 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, 1 षटकार मारला. तदनंतर बाद झाले दीपक 8 चेंडू फेस केले, 19 धावा केल्या, 2 षटकार मारले, 1 चौकार मारला. तदनंतर बाबल्या आपण पाहिलं क्रीजवरती आहे, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. तदनंतर अजय प्रत्येक फलंदाजाने षटकार आपल्या बॅटिंगमध्ये टाकलाय. सुरेख फलंदाजी आहे. इथे आपण पाहिलं तर कर्णधार स्वतः अक्षय निवाते मैदानामध्ये. आणि नक्की सांगितलं होतं आमची खोलवर फलंदाजी आहे.
त्याचे जेव्हा स्पीच घेतलं होतं सांगितलं होतं की आमच्याकडे मोठी फलंदाजी आहे आणि आहे त्याचं जिवंत उदाहरण आतापर्यंत या सामन्यात तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 7 षटकार आलेत मित्रांनो. 742 धावा इथेच आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी राऊंड विकेटचा मारा असेल तो ओसामा. इथं मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडूचा फ्लिक केलाय, मनगटाचा वापर केलाय. एक नजाकत बरा फटका आपण पाहतो बाबल्याच्या बॅटमधून. आणखीन एक धाव संघाच्या खात्यात जोडली जाते 52. आपण पाहतो 52 धावा फलकावरती लागतात. 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 52. चांगला धावांचा पाठलाग आहे कारण ही गुणांची लढत आहे. नेट रन रेट अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इथे चांगला धावांचा पाठलाग पुन्हा एकदा सज्ज होतो आहे. ओसामा राऊंड विकेटचा मारा. ह्यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिलं समोर अजय माफ करा अक्षय. इथे आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु येस भरपूर वेळाने एखाद्या चांगल्या चेंडूची सांगता मात्र होते आणि ते असे चेंडू येणं फार गरजेचं आहे. अक्षयचा पुढचा चेंडू अजयसाठी. इथे आपण पाहिलं वाईड यॉर्कर. एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. चेंडू ट्रॅव्हल होतोय नक्कीच लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडूला रोखला जातं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती लागते 53 धावा. मागच्या षटकाची सुरुवात देखील ओसामाने चांगली केली होती. 3 चेंडूत एका फलंदाजाला बाद केलं होतं. 4 चेंडूत केवळ 1 धाव दिली होती आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं. तदनंतरचे 2 चेंडू होते ते फलंदाजाचे म्हणजेच अजयचे 2 षटकार मारले होते. षटक मोठं बनवलं होतं. पाहूया पुढचा चेंडू अक्षय. राऊंड विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा बाबल्या ऑफस्टमचा बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल नॉन स्ट्राईक फेक होते. पंचांचं बोट आकाशाकडे परतावं लागेल. अजय बॅक टू द पॅव्हलियन. म्हणतात ना मित्रांनो अट्टी घाई संकटात नाही. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. चांगले धावा येत होत्या. अति घाई संकटात नाही. फलंदाज बाद. यस डीजे. हा सामना संपल्यानंतर लगेचच टॉस कबॉचचा मंच आहे. तिथे दोन्ही संघांचे कर्णधार आपण दाखवायचं आहे. प्रत्येक 11 दुसऱ्या बाजूला TWचे डॉमिनेटर्स. दोन्ही संघांनी कोणत्याही प्रकारचा वेळ विलंब न करता आमच्या विनंतीला मान देऊन आपण टॉस कबॉचच्या दिशेने या. यानंतर असणार तिसरा मॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं तर दाखल झालाय. इथे आपण पाहतो नवीन फलंदाज सनी. इथे मात्र पुन्हा एकदा बाबल्याच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या दिशेने. नक्कीच प्रणव एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेक. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या फलकावरती लागते 55. लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस न 4th ओव्हर. षटक क्रमांक 4. 3 गडी बाद 55 धावा. थोडासा लगाम लावण्याचं काम केलं ह्या षटकात अक्षयने. थोडीशी कंजूस गोलंदाजी आहे करावी लागेल कारण त्याला ठाऊक आहे जर जिंकायचं असेल टिकायचं असेल तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकवर नवीन बॅटर आपण पाहिलं तर सुमित. राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा पॅव्हलियनकडून पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होतोय आकाश. सुमितसाठी पुढचा चेंडू राऊंड विकेट. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. चांगली गोलंदाजी केली. खरोखरच हे 4थं षटक थोडंसं सामन्याला कलाटणी देणारं म्हणावं लागेल कारण ह्या षटकात केवळ धावा दिल्यात. आपण पाहिलं तर 4 धावा दिल्यात. कमबॅक केलं. कमबॅक करण्याची षटकाची सांगता होते. पुढच्या चेंडूत किती धावा आहेत आणि किती चेंडू शिल्लक आहे तरी किती धावा पाहिजेत तोपर्यंत आपण थांबूया. ऐकूया स्वराज्य डीजे. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावांची गरज. असा सामना पहिला झाला होता. एका बाजूला सुधीर स्पोर्ट TWचे डॉमिनेटर्स. 12 चेंडू 27 धावांची गरज असताना चांगलं षटक टाकलं होतं रघुने. त्यानंतर शेवटच्या षटकात 14 धावा डिपेंड करायच्या होत्या. त्यावेळी गोलंदाज होता शेवटचे षटक टाकण्यासाठी कैफने काय गोलंदाजी केली होती. कैफने सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघाला 7 धावाने सामना जिंकला होता. 7 आणि प्रतिस्पर्धी संघाचा केला होता घात. अर्थात आपण पाहिलं 12 चेंडू 23 धावांची गरज. स्टेट बॅट्समन बाबल्या ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले. चांगली फलंदाजी करतोय. खराब चेंडूवरती आक्रमण. चांगल्या चेंडूला सन्मान. मॅन इन फॉर्म. चांगल्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजीवरती बाबू. हो इथं मात्र बघा
कोरवर टप्प्याचा चेंडू इथं मात्र सुरेख झेल टिपला. वॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅच मित्रांनो. पकडो कॅच जीतो मॅच. अशी कॅच घेतली तर संघ जिंकू शकतो. वॉट अ कॅच. जबरदस्त झेल टिपलाय. यस बाबल्या बॅक टू द पॅव्हलियन. बाबल्याची खेळी संपुष्टात. इथे बघा बाबूच्या पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 19. 3 षटकार आले होते. ह्याच बाबल्याने त्याला 2 षटकार मारले होते, परंतु प्रत्युत्तर दिलंय क्रिकेटच्या पटल्यावरती. एक तेरी तो एक मेरी. इट का जवाब पत्तर से, प्रश्न का जवाब उत्तर से. 2 षटकारांचं प्रत्युत्तर. मात्र महत्त्वाच्या क्षणी मॅच टेन्शनमध्ये असताना इथे मात्र महत्त्वाच्या क्षणी बाद केले बाबल्याला. बाबूने पहिल्या चेंडूवरती काय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये झेल टिपल्या. बाबूला जरी मागच्या षटकात 19 धावा आल्या असल्या तरी दिग्गज गोलंदाज आहे. कमबॅक करण्याची क्षमता आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळणारा खेळाडू आहे. सो इथे मॅच नक्कीच चांगली होणार. समीकरण बदलते. 11 चेंडू जिंकण्यासाठी करायचे. इथून मात्र 23 धावा. 11 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. पाहूया इथे मात्र अक्षय स्वतः कर्णधार स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर नक्कीच सुमित आणि अक्षय जोडी मैदानात आहे. अक्षर एक आक्रमक बॅटर आहे, परंतु बाबूकडे व्हेरिएशन आहे. 6 प्रकारचे 6 चेंडू टाकण्याची क्षमता असणार एकमेव गोलंदाज बाबू सज्ज होतोय. राईट मोहर द विकेटचा मारा असेल यावेळी. फुल टॉस. प्रॉपर टायमिंग होत नाही आहे मित्रांनो. मित्र म्हणून गिफ्ट होती, परंतु इथे प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अक्षयला समीकरण बदलते. शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. हे षटक निर्णायक षटक क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं आहे. जेव्हा 12 चेंडू 24 धावा, 12 चेंडू 20 धावा, तेव्हा 19वावं षटक महत्त्वाचं असतं. T20मध्ये टाकतो कोण? जसप्रीत बुमराह. इथे टाकतो कोण? बाबू. फिरकीचा जादूगर. रत्नागिरी जिल्ह्याचा एक दर्जेदार गोलंदाज बाबू सज्ज होतोय. पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा. स्ट्राईकवर ह्यावेळी असेल सुमित. गती परिवर्तन देखील केलं आहे. चेंडूला वळवलं देखील. शनिवारची आठवण करून देणारा 90 अंशामध्ये वळवण्याची क्षमता असलेला बाबू काय कमबॅक करतोय. मित्रांनो कमबॅक पहिल्या षटकात तुम्ही किती काय केले ते सोडून द्या. महत्त्वाच्या क्षणी तुम्ही काय करताय, मागे काय झाले ते सोडून द्या. आणि जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा तुम्ही काय करताय त्याला म्हणतात एफर्ट्स. अप्रतिम गोलंदाजी बाबू. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा सुमित. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. चेंडू येतो लॉंगरच्या पट्ट्यात. सुरेख झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. दॅट शुड बी टेकन. यस विकेट गिरता हुआ फिर से डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर सिंगल, तदनंतर डॉट, तदनंतर विकेट. 9 धावा. 9 चेंडू 22 धावांची, माफ करा 8 चेंडू 22 धावांची अद्यापही गरज आहे. यस बाबू. यस कॅल्क्युलेशन क्रिकेटर आहात तुम्ही, आम्हाला ठाऊक आहे. म्हणून तो तुला मला पाहायचं होतं तुझ्याकडे लक्षात आहे का. 8 चेंडूची गरज आणि 22 धावांची गरज. 8-22 समीकरण मॅच ऑन आहे मित्रांनो. अद्यापही एक षटकार एक चौकार सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, परंतु बाबू बघा आग ओतणारी गोलंदाजी करतोय. जे महत्त्वाचं आणि निर्णायक षटक आहे त्याला कॉन्फिडन्स आहे. अशा कित्येक मॅच त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती संघाला जिंकून दिलं. एक प्रभावी षटक सज्ज झालाय बाबू. राईट ओव्हर द विकेटचा मारा. हो इथे बघा, इथे बघा अक्षय चांदे ऑन द क्रीज. हो काय जबरदस्त गोलंदाजी आहे मित्रांनो, जबरदस्त. जर षटक आवडलं असेल तर 5 चेंडू हाताळलेत, केवळ 1 आणि 1 धाव दिले. काय जबरदस्त. अद्यापही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 आणि कोणाचा होणार घात. 22 धावांची अद्यापही गरज आहे. हा चेंडू अत्यंत निर्णायक आहे. इथून किती धावा येतात त्याच्यावरती शेवटच्या षटकात गोलंदाजाला किती धावा राहणार ठरवणारा हा निर्णायक आणि अप्रतिम चेंडू असणार आहे. पाहूया बाबूने आतापर्यंत 5 चेंडूवरती अधिराज्य गाजवलंय, वर्चस्व गाजवलंय. हा चेंडूवरती कोणाचं अधिराज्य, अक्षय की बाबू? सज्ज बाबू. राऊट टाइम ओव्हर द विकेट सज्ज झाले पंचांच्या डाव्या बाजूने. आखून टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच इथे मात्र 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल. ओव्हरथ्रो देखील होतोय. काय काय घडतं या चेंडूवरती. अशा प्रकारे 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावांशी एकूण स्थिती आपण पाहिली तर 5 षटकं मात्र इथे संपतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते. 4 गडी बाद.
58 धावा. मित्रांनो बघा, शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना समान संधी. आपण पाहिलं तर गोलंदाज करणार कमाल की फलंदाज उडवणार धमाड सांगणारे शेवटचे 6 चेंडू आहेत. आणि या षटकात काय घडतंय पाहूया. तोपर्यंत ऐकूया स्वराज डीजे. चिपळूणचा बुलंद आवाज ज्यांना आपण पाहत आलो, ऐकत आलो, आणि असा हा दर्जेदार आवाज. 6 चेंडू आहेत. 6 चेंडू 20 धावांची अजून देखील गरज आहे. 6 चेंडू 20 धावा. काय घडणार आणि काय बिघडणार या 6 चेंडूवरती आपल्याला कळणार आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख तो यूं ही फडफडाते हैं, हौसलों से उडान होती है. हौसले दाखवावे लागतील, आत्मविश्वासाने कामगिरी करावी लागतील. 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूवरती विजयासाठी धडपड ही करावी लागेल. 6 चेंडू 20 धावा बनवल्या जातील का, त्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वासाने कामगिरी ही करावी लागेल. त्यासाठी सज्ज झालाय एक लांजाचा सुपरस्टार म्हणजेच अक्षय करकर. क्षमता आहे परंतु क्षमता दाखवावी लागेल. त्यासाठी आत्मविश्वास हा प्रबळ करावा लागेल. पाहूया 6 चेंडूमध्ये काय घडते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अक्षय निवाते एक स्टार आहेत. अक्षयच्या विरोधात अक्षय आक्रमण तर केलं गेलाय. फटका बसलाय. उर्वरित कामगिरी क्षेत्ररक्षकाने केली आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आणि TW डॉमिनेटर्स गॉगर आपण तयार राहायचं आहे. एक महत्वाची लढत, एक महत्वाचा मॅच, एक जबरदस्त मॅच याच्यानंतर येतोय. TW डॉमिनेटर्स गॉगर आणि प्रतीक 11 दोनों संघ आपण नाणेफेकसाठी हा मॅच झाला की लवकरात लवकर टॉस का बॉस जो आहे त्याच्यामध्ये यायचं आहे. आजच्या या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता आणि शुभ आशीर्वाद देण्याकरता अर्थातच सन्मान्य आदरणीय चिपळूणातले एक यशस्वी उद्योजक मोबिनभाई खोत यांचा देखील आगमन झालं. मोबिनभाई आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा माघार घेण्याच्या ऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. संघर्ष करावा लागेल, कारण चेहरे क्रीम पावडर से नाही काबिलियत से चमकते हैं. काबिलियत दाखवण्याची वेळ आली आहे. आता लढण्याची वेळ आली आहे. 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूवरती 20 धावा बनवल्या जाऊ शकतात, कारण का एका चेंडूमध्ये 17 धावा या टेनिस क्रिकेटने पाहिलंय. एका चेंडूमध्ये 17 धावा आणि एका चेंडूवरती 17 धावा असताना एका गोलंदाजाने फलटण येथे झालेल्या टुर्नामेंटमध्ये तब्बल 17 वाईट टाकले होते. म्हणजे जिंकण्याची आशा शेवटपर्यंत ही नक्कीच ठेवायची आहे आणि याच आशेवरती जग देखील अवलंबून आहे. इथे मात्र फटका खेळलाय. लांब 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 लांबच लांब षटकार. समीर बनबे बॅक ऍक्शन मध्ये पाहायला भेटत आहेत. अप्रतिम फटका. यस डीजे. काय फटका खेला. जयेश थोड़ा रुकाएंगे. बहुत अच्छा बल्लेबाजी समीर बनबे मैदान के अंदर. एक गेंद पर अक्षय चांदेगे और अक्षय निभाते जिम्मेदार लेकर आए. 4 गेंदों का खेल शेष है. जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. कहानी बहुत इंटरेस्टिंग बोर्ड पर गए और दर्शक अब टक टक लगाकर देखने वाले गए. नजर रखे ऑन, टीवी रखे ऑन. गेम इज ऑन. गेम इज ऑन है. मजा आएगा. 2024-25 की जो कहानी है ना वो इंटरेस्टिंग है. इस ओवर की अगली गेंद राउंड द विकेट. बैकफुट पर चले गए थे. इतना अच्छा शॉट नहीं है. निराश है. आसमान की तरफ देखा ये शॉट खेलने के बाद. लेकिन बीचों बीच लगती ना तो कॉन्फिडेंस 7वें आसमान पर जा सकता था, मगर वैसा नहीं हुआ. आगे 3 गेंदे 14 की जरूरत है. कहानी अभी भी बन सकती है. मैच छोड़ना नहीं है, मैच को पकड़ना है.
3 चेंडू 14 धावांची अजून देखील गरज आहे. कभी हार ना मानने की आदत एक दिन बड़ी जीत दिलाती है. हार मानून चालणार नाही आहे. या चेंडूवरती मॅजिक क्रिएट केले आहे. षटकारांचं उत्तर इथे मात्र द्यायला सुरुवात केली गेली आहे. चेंडू निर्धाव टाकले जात आहेत आणि या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलं जात आहे. अक्षय निवाते सुपरस्टार आहेत, अनुभव आहे आणि हीच अनुभवाची शिदोरी घेऊन इथे मात्र लढताना देखील दिसत आहेत. काय गोलंदाजी होते अप्रतिम, परंतु याच गोलंदाजीवरती उत्तर देखील शोधावे लागेल. फुटवरची कमी, इथे मात्र फुटवर पाहायला भेटलाय. चेंडू फरार झालाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या पार गेलाय. षटकार आलाय. डीजे मास्टर म्हणतात इतना मजा क्यों आ रहा है, क्योंकि सबीर बनवे छक्के मार रहा है. सबीरच्या बॅट मधून अजून एक षटकार, शानदार षटकार पाहायला भेटलाय. षटकारांनी कमबॅक झालाय. जिंकण्यासाठी गरज आहे. 1 चेंडू 8 धावांची. जिंकलं जाऊ शकतो, लढावं लागेल. पाहूया मॅजिक होईल का. ओहो, फटका तर अराउंड द कार्पेट फटका खेळलाय. आग लावणारा फटका, परंतु या मॅच मध्ये हा सामना जिंकलाय तो म्हणजे रहीम 11 संघाने. विजयाने सुरुवात केली आहे. कुठेतरी चुका झाल्या आणि या चुका थोड्याशा पराभवाच्या छायेमध्ये नेऊन ठेवताना दिसत आहेत. नक्कीच चांगली मॅच झाली. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी नक्कीच शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. थँक्यू डीजे. इथं आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर, प्रसिद्ध उद्योजक आणि आमचे मित्र, युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय मुबीनभाई खोत यांचं आगमन झालंय. त्या स्पर्धेची सर्वेसर्वा आदरणीय राज, आपणास विनंती करतो राज चव्हाण आपले शुभ हस्ते मुबीनभाई यांचा म्हणजे तुझीच सन्मान करायचा आहे. राज चव्हाण यांना आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते आपला वेळात वेळ खर्च करून या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मुबीनभाई यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. क्रिकेट आणि मुबीनभाई अत्यंत जवळचं नातं आहे. कोणती अशी पवन तलावची स्पर्धा नाही जिथे मुबीनभाई हजर नसतात. आणि तदनंतर आपण पाहिलं तर यस आपण यस त्यानंतर आपण पाहिलं तर यस आणखीन एक मान्य या स्पर्धेला जोडले जात आहेत. आपण पाहिलं तर शौकीनचे मालक आदरणीय वैभव म्हणजेच आमचे त्यांचे छोटे बंधू वैभव यांचं देखील आगमन झालंय.